आणि यापुढची बातमी विशाल पाटील यांच्या संदर्भातली आहे। उद्या काँग्रेसची बैठक होणार आहे आणि विशाल पाटील सुद्धा या बैठकीला हजेरी लावतील। विशाल पाटलांसोबत विश्वजित कदमही अर्थातच असतील। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील आज उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी सुद्धा माहिती आहे। विशाल पाटील आणि विश्वजित कदम दोघेही मुंबईसाठी रवाना झालेत। आपले प्रतिनिधी कुलदीप माने याबद्दलची माहिती आपल्याला देतील। कुलदीप, विशाल पाटील काँग्रेसच्या बैठकीला हजर राहणार असल्याचं कळतंय आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत काय माहिती? नक्कीच खासदार विशाल पाटील यांनी काल कैलासाचे पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळी आमदार विश्वजित कदम देखील उपस्थित होते आणि आज पहाटेच्या सुमारास विशाल पाटील सांगलीहून मुंबईकडच्या दिशेने रवाना झालेत। पुण्याहून आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील सोबत मुंबईला जातील। उद्या काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आहे आणि ज्या पद्धतीनं विशाल पाटील सध्या फक्त तांत्रिकदृष्ट्या अपक्ष खासदार आहेत, अन्यथा काँग्रेसचेच ते अधिकृत खासदार आहेत असं काँग्रेसकडून सांगण्यात आहे। त्यामुळे ह्या बैठकीसाठीच हे दोघे जण मुंबईकडे आज जात आहेत असं देखील माहिती आहे। त्यामुळे याशिवाय या मुंबईच्या दौऱ्यामध्ये जी विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली यामध्ये आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं देखील माहिती समजते। याला कारण आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून शिवसेनेनं या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। विशाल पाटील कुठे नाराज झाले, त्यानंतर अपक्ष या ठिकाणी अर्ज विशाल पाटील यांनी भरला आणि ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या आणि आज जो निकाल लागलाय त्यामध्ये विशाल पाटील विजयी झाल्यानंतर काहीसा जे नाराजी झालेली होती उद्धव ठाकरे, विश्वजित कदम, विशाल पाटील आणि एकूण काँग्रेसच्या मध्ये, ही नाराजी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून होऊ शकतो आणि त्यामुळेच मुंबईच्या दौऱ्यामध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम असताना मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची देखील या आज किंवा उद्या ही भेट होईल असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून कोणताही वाद पुढे होणार नाही असं विश्वजित कदम यांनी कालच परवा सांगितलं होतं। त्यामुळे ही भेट या अर्थानं महत्त्वाची असेल आणि त्यामध्ये कदाचित संजय राऊत, उद्धव ठाकरे यामध्ये ही भेट होईल आणि जो काही वाद झाला होता आतापर्यंतचा तो वाद या ठिकाणी संपवला जाईल। कारण शिवसेनेकडून विशाल पाटील यांच्या विजयानंतर कोणतीही फार आक्रमक वक्तव्य आलेली दिसत नाहीयेत। त्यामुळे हे स्पष्ट संकेत आहेत या भेटीनंतर हे जे काही महाविकास आघाडीच्या सांगली जागेवरून वाद झाला होता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांच्यामध्ये, तो वाद या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून होऊ शकतो। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। बघा नीट,